चला आत्ता सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करा. ओके, आपण सुरुवात करणार आहोत सेकंड स्टँडर्डपासून. ओके, सेकंड स्टँडर्ड द सीझन्स वी आर गोइंग टू लर्न टुडे. तर देर आर 3 सीझन्स इन अवर इंडिया. डू यू नो विच आर दे? येस, आपल्या इंडियामध्ये 3 सीझन्स आहेत. ते कोणकोणते आहेत माहिती आहे का तुम्हाला? येस जिज्ञासा. Yes, ma'am. Rainy season, summer season, येस, rainy season, summer season, and winter season. Okay, yes, there are 3 seasons in our India: rainy season, summer season and winter season. So let's learn about them. आज आपण त्यांच्याबद्दल शिकूया. We know that there are 12 months in the year. Some months are hot and some months are cold. Some months are neither hot nor cold. teacher Some second months are, standard चालू आहे. yes, some months are rainy. बघा, आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे पूर्ण 12 महिन्यांचं एक वर्ष असतं. जानेवारी टू डिसेंबर 12 मंथ्स आर देअर, राईट. आणि त्यामधील काही महिने आपल्याला थंडी वाजते, काही महिने गरम होतं आणि काही महिने असे असतात ज्यावेळी आपल्याला थंडीही नाही वाजत आणि गरमही नाही होत, तर त्यावेळी पाऊस पडतो, राईट. When the weather remains the same for more than 1 month, that period is called a season. जेव्हा एखाद्या प्रकारचं वेदर म्हणजेच वातावरण एका महिन्यापेक्षा जास्त राहतं, तेव्हा त्या वेदरला आपण सीझन असं म्हणतो. लाईक आता काय होतंय सांगा, कोणता सीझन चालू आहे आता? येस, विच सीझन इज थंडीचा गोइंग ऑन? आयशा? cold season, येस, विंटर सीझन वी कॉल्ड इट ॲज, राईट. विंटर सीझन चालू आहे सध्या आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला थंडी वाजते. मग आता हा मंथ डिसेंबर आहे, जानेवारी फेब्रुवारी हे मंथसुद्धा आपल्याला थंडी वाजणार. मग एकापेक्षा जास्त मंथ जे वेदर चालतं त्याला आपण सीझन असं म्हणतो. देर आर 3 मेन सीझन्स इन इंडिया. मग इंडियामध्ये 3 मेन सीझन्स आहेत: समर, monsoon and winter. Summer or the hot season from April to June. एप्रिल टू जूनमध्ये आपल्याकडे भारतात समर सीझन असतो. मॉन्सून ऑर द रेनी सीझन फ्रॉम जुलै टू सप्टेंबर. त्यानंतर जुलै टू सप्टेंबर या महिन्यांमध्ये रेनी सीझन असतो, ज्याला मॉन्सूनसुद्धा म्हटलं जातं. अँड विंटर ऑर द कोल्ड सीझन फ्रॉम डिसेंबर टू फेब्रुवारी. त्यानंतर डिसेंबर टू फेब्रुवारी या महिन्यांमध्ये आपल्याकडे थंडी वाजते, म्हणून आपण त्याला कोल्ड सीझन किंवा विंटर सीझन असं म्हणतो. ओके, पहा, ड्युरिंग समर द एअर इज व्हेरी वॉर्म, द डेज आर लॉंग अँड द नाईट्स आर शॉर्ट. We wear light and loose cotton clothes. We use fan, coolers and air conditioners. We enjoy having cold drinks, lassi and ice cream. उन्हाळ्यात काय होतं, समर सीझनमध्ये काय होतं, हवा एकदम गरम असते, दिवस खूप मोठे असतात आणि रात्री एकदम छोट्या छोट्या असतात आणि आपण लूज असे हलके कपडे घालणं पसंत करतो, जेणेकरून आपल्याला गरम होऊ नये. आपण स्वतःला थंड करून घेण्यासाठी फॅन, कूलर किंवा एअर कंडिशनर्स, AC यांचा वापर करतो आणि आपण त्यावेळी कोल्ड्रिंक, लस्सी, आईस्क्रीम या गोष्टींची मजा आपण उन्हाळ्यात जास्त घेतो. येस, अंडरस्टूड अबाउट समर सीझन?
काय काय करतो सांगा आपण समर सीझनमध्ये? येस, व्हॉट वी डू इन द समर सीझन? येस जिज्ञासा. आईस्क्रीम खातो, लस्सी पितो. येस, आणि स्वतःला थंड ठेवण्यासाठी कशाचा वापर करतो? फॅन फॅन. येस, लाईट कपडे, लाईट वेट हलके कपडे घालतो. फॅन, AC, कूलर यांचा वापर करतो. बरोबर. नेक्स्ट कम द मॉन्सून सीझन. इन द मॉन्सून और रेनी सीझन देर आर डार्क क्लाउड्स इन द स्काय. मान्सून किंवा रेनी सीझनमध्ये पावसाळ्यात काय होतं? आकाश एकदम काळ्या काळ्या ढगांनी भरून जातं. द रेन कम्स पोरिंग डाऊन, आणि नंतर त्याच्यातून पाऊस पडायला सुरुवात होते. वी यूज अम्ब्रेलाज, गम बूट्स अँड रेनकोट्स टू प्रोटेक्ट अवर सेल्फ फ्रॉम द रेन. आणि जर आपल्याला पावसात बाहेर जावं लागलं, म्हणजे जर तुमचं स्कूल चालू असेल, तर तुम्ही पावसापासून प्रोटेक्शन करण्यासाठी काय घालून जाता? गम बूट्स, रेनकोट किंवा मग छत्री घेऊन जाता. राईट. वी टूक अम्ब्रेलाज, वी वेअर रेनकोट और गम बूट्स. ओके. नेक्स्ट. इन विंटर द डेज आर शॉर्ट अँड द नाईट्स आर लॉंगर. थंडीत काय होतं? दिवस छोटे असतात. आता दिवस छोटे असतात ना, लवकर अंधार पडतो की नाही? बघा, आता 6 वाजले की लगेच अंधार पडायला सुरुवात होते ना आता थंडीच्या दिवसात. येस ऑर नो? येस. येस. म्हणजेच इन येस. विंटर डेज आर शॉर्ट अँड द नाईट्स आर लॉंगर. विंटर सीझनमध्ये थंडीच्या दिवसात काय असतं? दिवस लहान असतात आणि नाईट्स आर लॉंगर. रात्र खूप मोठी असते. कोल्ड विंड्स ब्लो. हवा एकदम थंड असते. जे थंड हवा वारे वाहत असतात. वी वेअर वुलन क्लोथ्स टू कीप आवर सेल्फ्स वॉर्म. मग आपण रात्री झोपताना स्वेटर घालतो ना, आपल्याला थंडी वाजत असेल तर. ते म्हणजेच आपण स्वतःला गरम ठेवण्यासाठी वुलन क्लोथ्सचा वापर करतो. सम प्लेसेस रिसीव्ह स्नोफॉल ड्युरिंग द विंटर. आणि तुम्हाला माहिती आहे का, शिमला, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, श्रीनगर यासारख्या ठिकाणी हिवाळ्यात बर्फ पडतो. येस, तुम्ही पाहिलं असेल कधीतरी पिक्चरमध्ये वगैरे. येस, हॅव यू एव्हर सीन? बघितलं का? येस. ओके. येस. In the months of October and November, the weather is neither hot nor cold. This is called the autumn season. आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांमध्ये आपल्याला थंडी पण नाही वाजत आणि गरम पण नाही होत. त्या सीझनला ऑटमन सीझन असं म्हणायचं आहे. पानझडीचा मोसम. ओके, पतझड का मोसम बोलतात ना ते. ड्युरिंग दिस टाईम यू विल फाइंड मेनी ड्राईड लिव्स ऑन द ग्राउंड. आणि या महिन्यांमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यांमध्ये जर तुम्ही एखादं गार्डन किंवा बाग फिरायला गेला तर तुम्हाला दिसेल की खूप सुकलेली पानं, वाळलेली पानं अशी जमिनीवर पडलेली आहेत. दिस इज बिकॉज मोस्ट ट्रीज शेड देअर लिव्स ड्युरिंग दिस टाईम. कारण हे का होतं? तुम्हाला ती पानं पडलेली का दिसतात? कारण ऑटोमन हा असा सीझन आहे ज्यामध्ये झाडांची पानं गळून पडतात. म्हणजे पानगळीचा ऋतू या ऑटोमन सीझनला म्हटलं जातं. देन कम्स मार्च. मार्च इज द मंथ ऑफ स्प्रिंग, वसंत ऋतू. द वेदर इज नायदर हॉट नॉर कोल्ड अगेन. मार्चमध्ये पण आपल्याला खूप गरमही होत नाही आणि खूप थंडीसुद्धा वाजत नाही. द ट्रीज आर फुल ऑफ फ्लावर्स अँड न्यू लिव्स. पण झाडांना सगळीकडे फुलं आलेली असतात आणि नवीन नवीन लहान लहान पालवी फुटलेली असते, नवीन पानं येत असतात. इन सम पार्ट्स ऑफ इंडिया इट इज अ हार्वेस्ट सीझन. आणि यावेळी हार्वेस्टिंग म्हणजे जी पिकं आलेली आहेत त्या पिकांची कापणी केली जाते. ओके, अंडरस्टूड? 3 मेन सीझन्स, विंटर, समर अँड मॉन्सून सीझन. अँड अजून आपण 2 कोणते शिकलो? ऑटोमन सीझन अँड स्प्रिंग सीझन. हॅव यू अंडरस्टूड?
Second standard? Okay. Now some question answers. बघा काय काय शिकलो आपण. व्हॉट वी हॅव टू रिमेंबर. समर, मॉन्सून अँड विंटर आर द थ्री मेन सीझन्स इन इंडिया. ड्युरिंग स्प्रिंग अँड ऑटोमन द वेदर इज नायदर हॉट नॉट कोल्ड. ओके. बघा विच सीझन इज दिस. आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते, मग ते सीझन कोणता आहे ते तुम्ही मला सांगणार. ओके. चला. चिल्ड्रन लव टू स्प्लॅश इन पडल्स अँड प्ले विथ पेपर बोट. मुलं खड्ड्यात साचलेल्या पाण्यामध्ये खेळत आहेत आणि पेपरच्या बोट बनवत आहेत. कोणता सीझन असणार आहे कनिष्का? Rainy. रेनी Rainy सीझन. season. येस, रेनी सीझन किंवा मॉन्सून. व्हेरी गुड. नेक्स्ट. देर आर फ्यू लिव्स ऑन दी ट्रीज. झाडावर आता खूपच कमी पानं उरलेली आहेत, पानं गळून पडली आहेत. कोणता सीझन असणार आहे सांगा. पानगळीचा ऋतू कोणता आहे? येस आयशा, कोण सांगणार? कोणत्या सीझनमध्ये झाडाची पाने गळून पडतात? ऑटमन. विच वन? Autumn. येस. नेक्स्ट. वी स्वेट अ लॉट इन दिस सीझन. या सीझनमध्ये आपल्याला खूप स्वेट येतं, घाम येतो. कोणता सीझन आहे हा? खूप गरम कधी होतं, कधी घाम येतो भरपूर आपल्याला? आयशा. Hot season. समर सीझन. न्यू लीव्स आर सीन ऑन दी ट्रीज. आता झाडावर नवीन नवीन पानं पाहायला मिळत आहेत. मग हा कोणता सीझन असणार? येस. चला कोण सांगणार? आत्ताच आपण शिकलो ना, कोणत्या सीझनमध्ये झाडाला भरपूर पानं फुटतात, नवीन छान छान फुलं येतात? स्प्रिंग सीझन. कोणता? In season. येस In season. स्प्रिंग. ओके. ग्रुप द फॉलोविंग अकॉर्डिंग टू द सीझन. आता इथे समर, मॉन्सून आणि विंटर असे 3 सीझन दिलेले आहेत. मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नाव सांगणार, तुम्ही कोणता सीझन आहे ते सांगा. सगळ्यांनी एकदाच सांगायचं. ओके. स्वेटर. Teacher winter. येस. Winter. Winter. कोल्ड ड्रिंक्स. कोल्ड Summer. ड्रिंक्स. Summer. Summer. येस. जॅकेट. Monsoon. Monsoon. इट्स नॉट अ रेनकोट, जस्ट अ जॅकेट. Summer. Summer. विंटर. विंटर. Winter. And sunglasses. Summer. 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 Fan. Summer. Summer. Raincoats. Monsoon. Monsoon. Gumboots. Monsoon. Monsoon. Umbrella. Monsoon. Monsoon. Ice cream. Summer. Summer. Ice cream. Summer. Summer. Muffler. Muffler. Summer. No. Muffler is a woolen cloth. एक वुलन कपडा असतो मफलर. हे बघा. Winter. Winter. Monsoon. Yes. Winter. विंटर. विंटर. ओके. चला ज्यांच्याकडे बुक नाही आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि क्वेश्चन आन्सर लिहायला सुरुवात करा. टीचर बुक मध्ये ना नोटबुक मध्ये. सेकंड टीचर समर मान्सून विंटर आले ना. हो दोन्ही 1 and 2 दोन्ही लिहायचे.
पहिल्यांदा स्क्रीनशॉट घ्या चला, ज्यांच्याकडे बुक नाही आहे. मराठी मीडियम तुम्ही पण लिहायचं घेतला. आहे, कारण तुम्हाला EVS हा सब्जेक्ट नाही. मराठी मीडियम कनिष्का तू सुद्धा लिहायचं आहे. ओके डन. स्क्रीनशॉट घेतला. ओके चला. जिज्ञासा व्हॉट हॅपन? मीनीने घेतला. जिज्ञासा पूर्ण बोलल्यावरच माईक बंद करायचा आहे. लगेच माईक बंद केल्यावर मला ऐकायला कसं येणार? स्क्रीनशॉट घ्यायचा आहे का तुला? येस मॅम. मॅम ओके. स्टार्ट रायटिंग सेकंड स्टँडर्ड आणि झाल्यावर चॅट बॉक्समध्ये लिहा. ओके चला. फर्स्ट स्टँडर्ड सांगा, कोणकोणत्या सीझनबद्दल शिकलो आपण फर्स्ट स्टँडर्ड? येस फर्स्ट स्टँडर्ड हू आर देअर? ममता, विंटर सीजन, समर सीजन, येस रेनी सीजन. येस. आराध्या, यश, हर्षाली, आरुष अँड ममता, रिद्धी. ओके चला. फर्स्ट स्टँडर्ड आपण सुरुवात करूया. तिचा आवाज नाही आहे तुमचा. येस वेट वेट. ओके. फर्स्ट स्टँडर्ड यू आर एबल टू सी माय स्क्रीन? स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस फर्स्ट स्टँडर्ड. हां चला. तुमचं न्यू लेसन चालू करतोय आपण. लेसन नंबर 22, द मॅन हू लिव्ड लॉंग ॲगो. तुम्हाला माहिती आहे का, जसे आपण आत्ता दिसतोय, आपल्या अगोदर सगळ्यात पहिले जो मानव जन्माला आला तो असाच दिसायचा का आपल्यासारखा? नाही, तो माकडासारखा दिसायचा. मग नक्की तो कसा होता ते आपण पाहणार आहोत. ओके चल. Long, long ago, man's life on the earth was different. He lived in the forest and caves with the wild animals. बघा, खूप खूप वर्षापूर्वी माणसाची लाईफ आहे ती आत्तासारखी नव्हती. आपण आता कुठे राहतो? घरात राहतो की नाही? बिल्डिंगमध्ये राहतो. हाऊस असतं आपलं, पक्का हाऊस, कच्चा हाऊस, आपण शिकलो यांच्याबद्दल. या सगळ्या वेगवेगळ्या टाईपच्या घरांमध्ये राहतो ना आपण. येस ऑर नो? यस. कुठे राहता तुम्ही? घरात राहता, बरोबर. बट पूर्वीचा जो मानव होता, आपल्या अगोदर जन्माला आलेला जो मानव यस. होता, तो घरात राहत नव्हता. तो जंगलात राहायचा आणि त्याच्यासोबत वाईल्ड ॲनिमल्स राहायचे. तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकता. बघा, लायन आहे त्याच्या समोर. येस, तो एका दगडाच्या गुहेत राहतोय. हत्ती आहे त्यांच्यासोबत. ओके. ही डिड नॉट वेअर क्लोथ्स ॲज वी डू. आता आपण कसे कपडे घालून राहतो सगळे, तसा तो मानव कपडे घालत नव्हता. ही कवर्ड हिज बॉडी विथ लीव्स अँड बार्क्स ऑफ ट्रीज. मग तो त्याचे बॉडीचे काही पार्ट्स कव्हर करण्यासाठी झाडांची पानं आणि झाडाचं जे खोड असतं ना त्याच्या साली वापरायचा. Later he wore the dried skin of the animal he hunted.
त्यानंतर तो हळूहळू प्राण्यांची शिकार करायला शिकला. त्याच्या हातात ते दिसतंय ना तुम्हाला, ते सगळं त्या मानवानेच बनवलेलं होतं. दगड, लाकूड हे सगळं वापरून तो हत्यारं बनवायला लागला आणि प्राण्यांची शिकार करायला लागला. आणि ते त्या प्राण्यांना मारून झाल्यानंतर तो काय करायचा, त्या प्राण्यांची स्किन म्हणजे वरची जी कातडी आहे ती सुकवून ठेवायचा आणि ती स्वतःच्या अंगाभोवती कपडे म्हणून गुंडाळायचा. He used to hunt animals with tools made of stone, wood or bone. मग तो त्या प्राण्यांची हाडे, लाकूड आणि दगड वापरून हत्यारं बनवू लागला आणि प्राण्यांची शिकार करू लागला. He ate wild berries and fruits. जंगलात सापडणारी फळे तो खाऊ लागला. He also ate the raw meat of animals. आणि हे जे ॲनिमल्स तो मारायचा ना, त्याचं कच्चं मांस तो खायचा बघा. As time passed, he learned how to make fire by striking two stones. After that, he learned to cook his food and also to keep himself warm beside a fire. बघा, आता आपल्याला थंडी वाजली की आपल्याकडे आपण शेकोटी लावतो, बरोबर. आपण आपलं अन्न शिजवूनच खातो. फक्त फळं आणि काकडी, टोमॅटो यासारख्या भाज्या आपण कच्च्या खातो. बाकी मासे हे कच्चं खातो का आपण, सांगा. चिकन, मटन हे कच्चं खाता का तुम्ही, सांगा. शिजवून खाता ना, येस ऑर नो. नो. Yes. येस, आपण शिजवून खातो. आपण हे पदार्थ कच्चे खात नाहीत. पण तो जो मानव होता तो काय करत होता, त्याला आग कशी लावायची, आग कशी पेटवायची हे माहितीच नव्हतं. म्हणून अगोदर तो सगळं कच्चंच खात होता. नंतर त्याला आग कशी पेटवायची ते समजलं आणि तो स्वतःला थंडीत स्वतःचं रक्षण करण्यासाठी आगीचा वापर करू लागला आणि अन्नसुद्धा शिजवून खाऊ लागला. Slowly, man learned to grow crops and tame animals like a cow, goat, horse, sheep, and dog. He made these animals work for him. मग नंतर हळूहळू हा माणूस काय करू लागला, शेती करायला लागला. शेती करून तो पिकं घेऊ लागला आणि प्राणी पाळायला लागला. आता आपण कसं प्राणी पाळतो, आपल्याकडे कुत्रा, मांजर, गाय हे प्राणी असतात. मग तो मानव सुद्धा हळूहळू प्राण्यांना माणसाळवायला शिकला. प्राण्यांना स्वतःजवळ ठेवायला शिकला. बघा, तुम्ही पाहू शकता चित्रात कुत्रा आहे, बैल, गाई आहेत. ओके, म्हणजे कोणकोणते ॲनिमल्स तो पाळायला लागला, काऊ, गाय, गोट, बकरी, हॉर्स, घोडा, शीप, मेंढी, डॉग, कुत्रा. आणि ह्या ॲनिमल्सचा तो स्वतःसाठी उपयोग करू लागला. या ॲनिमल्सकडून तो स्वतःची कामे करून घेऊ लागला. ही बिल्ट हिज हाऊस विथ वूड अँड स्टिक. मग अगोदर तो गुहेत राहत होता, पण आता गुहेत राहणं हे संरक्षित नाही, आपल्यासाठी ठीक नाही हे त्याला समजलं आणि हळूहळू तो नवीन नवीन गोष्टीसुद्धा शिकत होता. म्हणून नंतर त्याने लाकूड आणि काड्यांचा वापर करून घरे बांधायला शिकला आणि त्याने घरे बांधली. After making the wheel, man could move faster from one place to another. Man is able to think, so he has made a lot of progress. आणि नंतर हळूहळू त्याने चाकाचा शोध लावला. चाक कसं तयार होतो ते शिकला आणि त्या चाकाने त्याने बैलगाडी बनवली, घोडागाडी बनवली आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तो त्यांचा वापर करू लागला. आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आता त्याला चालत जावं लागत नव्हतं. आपल्याकडे काय आहे, मनुष्याकडे बुद्धी आहे, आपण विचार करू शकतो आणि म्हणूनच त्याने खूप प्रगती केली. ही मेड अ लॉट ऑफ प्रोग्रेस. ओके, द अर्ली मॅन लिव्ड अ वाईल्ड लाईफ. अगोदरचा मानव जंगलातलं जीवन जगत होता, आपल्यासारखं घरात राहत नव्हता. मॅन हॅज मेड ग्रेट प्रोग्रेस ॲज ही कुड थिंक. माणूस विचार करू शकतो म्हणून त्याने खूप प्रगती केली. ओके, अंडरस्टूड. येस, फर्स्ट स्टँडर्ड लेसन समजलाय का? Yes, teacher. 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 Yes, teacher. Yes, teacher.
कोणाकडे बुक आहे का? आय थिंक या PDF मध्ये एवढेच पेज अपलोड केलेले आहेत. येस, एनीवन हॅज EVS बुक? येस. टीचर माझ्याकडे आहे. माझ्याकडे आहे. किती पेज आहेत? हा शेवटचा लेसन आहे का तुमच्या ह्याच्या बुक मधला? आहे. वेट, एकानेच सांगा. यश, माईक ऑन कर. यश, 27 पेज नंबर आहे. 27? हा 72 72 आहे ना? हा, 72 मग याच्यानंतर पुढे आहे का लेसन की नाही? नाही. संपला बुक? याचे क्वेश्चन Yes. आन्सर आहेत? याचे क्वेश्चन नाही. आन्सर्स आहेत? नाही. ओके, आहेत का यश? मला बुक दाखवशील का जरा कॅमेरा ऑन करून? टीचर नंबर नाही. रिमेंबर आहे ना फक्त? हे नाही ना, क्वेश्चन आन्सर्स नाही आहेत ना? दाखव बेटा एकदम नीट जरा. वरती घे. ओके, क्वेश्चन आन्सर नाही आहेत. ओके, फाईन, गुड, थँक्यू. चला, मग आता आपण काय करणार? तुम्हाला सगळ्यांना लेसन समजलंय? आपण रीडिंग घ्यायचं फर्स्ट स्टँडर्ड. चला, खूप दिवस तुमचं इंग्लिशचं रीडिंग झालं नाही ना, आपण रीडिंग घेऊया. चला, ओके. आरुष स्टार्ट. LONG long लॉंग. हां. long हं. What AGO spelling? ॲगो. AGO ॲगो. man's live लाईफ. on LIFE, the लाईफ. live on the EARTH अर्थ. earth was वॉज. what DIFRENT डिफ. different हं. he lived in स्पेलिंग वाज. FORESTS फॉरेस्ट. forest and CAVES केव्स. cave with the WILD वाईल्ड. वाईल्ड. wild animals. He येस, गुड. did not wear clothes as ॲज. as we do. He COVERED कवर्ड. covered HIS हिज. his BODY बॉडी. body with LEAVES लीव्स. leaves and DARKS बार्क्स. bars of trees LATER letter
He WORE War. was the DRIED Dried. dried skins of the animals. Skins. He. He HUNTED Hunted. hunted. Okay, stop. He used. Stop, Arush. Arush, stop. Very good. Thank खूप you, छान teacher. वाचला आरुषने. व्हेरी नाईस. यश. यश वाच. स्क्रीनवर दिसतंय तिथून वाचा. He used ही to. एट. ही एट. He इथून वाच. हां, मी दाखवते तिथून वाच. ही एट. he ate W Wondered वाइल्ड. why वाइल्ड. he drinks बेरीज. berries and FRUIT. Yes, fried फ्रूट. फ्रूट्स. hay and ऑल्सो. add also add the raw mat of रॉ मीट ऑफ. raw meat of animals and TIM time PAWRCT paste hay पास्ट. पास्ट. hay LEARNT let ही लर्न. he learn how to make fair फायर. fire by striking स्ट्राइकिंग. striking two STON stone स्टोन्स. stone after that the ही. he learned to cook his food and alias also to keep your child MSCLE SELF. Himself. himself WARM Warm. warm BESITE Beside. decide a fire. Very good. Okay, stop, Yash. Very nice. Next is Harshali. हर्षाली. हर्षाली आहे का? Ma'am, Jignasa completed. Okay, Jignasa. Okay, Harshali is there. Yes, teacher. Okay, हर्षाली रीड कर बेटा. वाच.
Long after. नो, स्क्रीनवर दिसतंय तिथून वाच. स्पेलिंग वाच. हर्षाली स्पेलिंग रीड कर. Harshali is there or not? Okay, Riddhi, put on your mic. Slowly, man. Learn. Learn. Learn to cross. CROPS. Crops. Crop and time. Tame. Tame. Tame animal like the cow, goat, horse, sheep, and dog. He had made this animal. WORHT. WOR. I think work असेल तिथे. It's not printed. Work Work. हां. for him. Work for him. हां. He BUILT. Built. This is house. What with With good wood. and STICKS. Sticks. Stick. Okay, stop Riddhi. Very good. Aradhya. Yes, teacher. Okay, start reading. AFTER. After. After MAKING. Making. Making the WLWL. Wheel. Will MA. Yes, Aradhya. MAN. 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 COULD. 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 MOVE. Move. FASTER. 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 FROM. From. From one. PLAC. Place. Yes, to ANOTHER. Another. MAN. Man. Man is ABLE. Able. Able to THINK. Think. SO. So. HE. He. Has. Has. Huh? And made Made. a Lot. lot for PRO of PROGRESS. Progress. Okay.
ओके गुड. आराध्या, रीडिंगची थोडी प्रॅक्टिस करायची आहे. ओके आराध्या. स्पेलिंग तू बरोबर वाचते, फक्त प्रोनाऊन्सिएशन थोडं क्लिअर करायचं आहे. सेकंड स्टँडर्ड कोणाकोणाचं झालंय सांगा. रेज युअर हँड. सेकंड स्टँडर्ड. फर्स्ट स्टँडर्ड सगळ्यांना लेसन समजलाय. टीचर यस. येस. थर्डचा आन्सर काय आहे? थर्ड, लेट मी चेक. विच वन वी स्वेट अ लॉट इन दिस सीझन. समर सीझन. त्याचा अर्थ होतो आपल्याला या सीझनमध्ये खूप घाम येतो. कोणत्या सीझनमध्ये येतो? समर सीझनमध्ये. ओके. हां, जिज्ञासा, शो मी द बुक. यस यस मॅम. 2 minutes. Yes, first standard you can leave. First standard can leave the class. Okay, yes, Jignasa. Okay, good. Thank you, Good. teacher. Welcome. टीचर आम्ही हां, फर्स्ट स्टँडर्ड वाले लीव करा. बाय टीचर. बाय. टीचर फर्स्ट स्टँडर्ड मी काय पाहिजे? तुम्ही लीव करू शकता. बाय टीचर. बाय टीचर. सेकंड स्टँडर्ड कनिष्का, आयशा, लक्ष, देवांग. राईट इट फास्ट. Teacher answer not complete. जिज्ञासा, put on your mic बेटा. Yes ma'am. Read whatever I am showing. Yes ma'am. Just a second. Okay, start reading, Jignasa. Okay ma'am. V C O K O W KNOW. No, we know. We know that there are 12 months in a Year. year. Some months are hot and some months are cold. Some months are neither Neither. hot nor cold. Some months are rainy. WHEND. When the WEATHER. Weather. When the weather LREMAINS Remains. remains the sum from more than 1 month. Hmm. That PE That period. that period is called a season. Yes. Very good. Continue. These are three. There are. There are three MAIN Main. main seasons in India. Summer Hmm. or the hot season from April to June. Very Uh, good. Monsoon or the rainy season from June to July beta. July. July to September, and Hmm. winter or the close
season from December to February. ओके स्टॉप. गुड, व्हेरी गुड. सी जिज्ञासाने किती छान वाचलं. तुम्हाला रीडिंग येणं खूप गरजेचं आहे. ओके, यू ऑल शुड हॅव टू रीड व्हेरी प्रॉपरली. कारण जर रीडिंग आलं तरच तुम्ही तुमच्या क्वेश्चन्सचे आन्सर शोधू शकता. ओके, सो रीडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके, चला बाकी कोणाचा कंप्लीट झालाय? चला, शो मी युअर बुक. Teacher, येस. what's the answer? What is the fourth one? New leaves are seen on trees. नवीन पानं येतात त्या सीझनला आपण काय म्हणतो? स्प्रिंग सीझन. ओके, Teacher, चला spelling सेकंड. SPRING. SPRING. ओके, सेकंड स्टँडर्ड. चला मला बुक दाखवा. जेवढं झालंय तेवढं बुक दाखवा. चला, आय हॅव माय अदर क्लास ऑल्सो. चला चला पटकन. कनिष्का, शो मी युअर बुक. लेट इट बी, तुम्ही नंतर कंप्लीट करू शकता. मला दाखवा बुक सो दॅट आय कॅन लीव यू प्लीज. ओके, गुड. आयशा, आयशा, शो मी द बुक बेटा. येस आयशा. Teacher, आयशाने अजून आन्सर नाही लिहिले. ओके फाईन. देन लक्ष, लक्ष, शो मी द बुक. लक्ष, बुक दाखव. It's ओके, complete. व्हेरी गुड. गुड. ओके, देवांग, देवांग, शो मी द बुक. ओके, सगळ्यांनी नीट लिहायचं आहे. ओके देवांग, पुट ऑफ युअर कॅमेरा. क्वेश्चनसुद्धा लिहायचे आहेत आणि त्यानंतरच आन्सर्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. तर उद्या पहिल्यांदा तुमचा EVSचं बुक चेक केलं जाईल आणि मला आठवण द्यायची आहे. जिज्ञासा, रिमेंबर मी. ओके. Okay. ओके, मला आठवण द्यायची आहे. उद्या तुमचे सगळ्यांचे ज्यांचे चेक झालेले आहेत त्यांचे पण, जिज्ञासा, लक्ष, सगळ्यांचे पहिल्यांदा बुक चेक होतील आणि त्यानंतरच तुम्हाला पुढचं शिकवलं जाईल. ओके, सो वी विल मीट टुमॉरो. टिल देन, बाय बाय एव्हरीवन. Bye, teacher. Thank you, बाय. ma'am. वेलकम. बाय बाय. Bye, teacher. Thank you. वेलकम. बाय. Bye, teacher.